तदासीत् तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्बः किमासीत् गहनं गभीरम् विश्वाच्या आधी सत्य नव्हते, असत्य ही नव्हते, अंतराळ ही नव्हते, आकाश ही नव्हते, लपले काय होते, कोणी काय दडवले होते, त्यावेळी तर अटळ जल ही तरी कुठे होते. सृष्टीचा कोण करता, करता आहे की अकर्ता, उंच आकाशी राहणारा, नेहमी विश्व प्रमुख असणारा, त्यालाच खरे माहित असते की माहित नसते. कोण काय जाणे, काय जाणे, काय जाणे, काय जाणे. ज्या जमान्यामध्ये इंग्रजांनी इथे स्वतःची राजवट कायम केली तेव्हा भारत इतका प्रगती पावलेला देश होता की इथला माल सगळ्या दुनियेमध्ये पाठवला जायचा. पुढील टप्पा निसर्गाप्रमाणे व्हायला पाहिजे होता, देशाचं औद्योगिकरण शिवाय मोठ्या मशिनांचा वापर पण जायच्या ऐवजी पुढे इंग्लिशस्थानच्या नीतिनियमान कारणाने भारत मागासला आणि फक्त एक कृषीप्रधान देश होत गेला. 19व्या शतकामध्ये थोडे इंग्रज निळीचा व्यापार करण्याच्या इच्छेने जमीनदार बनून बसले. मग त्यांनी आपल्या नोकरवर्गाकडून निळीच्या पिकांच्या बदल्यामध्ये मोठ्या सक्त अटी नक्की करवल्या. बिचाऱ्यांना स्वतःच्या पिकाचे खास थोडे हिस्से पण निळीच्या शेतीसाठी राखावे लागले. मग पुढे निळीची पिकं इंग्रज जमीनदारांना सुद्धा एका बंदिस्त रकमेवर विकावी लागायची. नीळ उगवणारे कारागीर इंग्रज जमीनदारांचे पण जवळजवळ बांधील मजदूर बनवून गेले. निळीच्या कारखान्यांमधले कारकून त्यांच्यावर अत्याचार करायचे. बरं, या कारकुनानं इंग्रज सरकारचा सहारा असल्याने सर्वांना खुली सूट मिळत गेली. कारागीर लोकांवरची मोठी संकटं शिवाय बर्बादी जेव्हा आवाक्याच्या जास्त बाहेर गेली तेव्हा मग त्यांनी बंडाच्या रस्त्याचा स्वीकार केला. अरे माधव, हुजूर, तुझी शेती पेरणीसाठी बिलकुल तयार आहे ना? तू निळीच्या पेरणीसाठी पेशगी घेतली की नाही? मोठे साहेब, मी हे शेत मोठ्या कष्टाने तयार केलं आहे धान्यासाठी. जर आम्ही धान्य नाही उगवलं हुजूर तर आम्ही खाणार काय हुजूर? धान्य? तू धान्याविषयी बोलायची हिम्मत कशी केलीस? उद्या सकाळी येऊन तुझी पेशगी घेऊन जा आणि निळीचं काम सुरू करायचं, नाहीतर मला तुझी कुठली बडबड नाही ऐकायची आणखी. हुजूर, तुम्ही जे काही सांगाल आम्हाला मंजूर आहे, पण आपल्याकडनं हे नाही होणार मालक. आम्ही नील नाही उगवणार. आमचं इतकं छोटंसं तर शेत आहे मालक. जर मी धान्य नाही उगवलं तर माझी बायका पोरं पार उपाशी मरतील मालक. याचा तुझ्या बापाने विचार करायचा होता जेव्हा त्याने आमच्याकडनं उसने पैसे घेतले. समजलास तू? तू आमचं देणं लागतोस बदमाश. आता उद्या सकाळी सरळ ये आणि तुझी पेशगी घे आणि निळीचं काम सुरू कर, नाहीतर तू फार पस्तावशील. मी तुमची उधारी चुकवीन हुजूर. चांदीच्या नाण्यांमध्ये चुकवणार, कवडी कवडी परत करणार तुमची. तरी
निळीची शेती नाही करणार मालक. बघा मी बर्बाद होईन पुरा. तू उधारीचे पैसे चुकवणार फॅक्टरीचे? बरं ते पण चांदीच्या नाण्यानी? तुझं डोसकं बिस्कं फिरलंय काय? आम्ही जाणलंय की आजकाल कोण तुझं डोसकं खराब करत आहे. तो लिबरल मूर्ख जमीनदाराचा पोरगा नबो कृष्णन बॅनर्जी. माधव, तू आम्हाला चांगल्या रीतीने ओळखतोस. या इलाक्यातले सगळे लोक मला ओळखतात चांगल्या रीतीने. तुला उधारीचे पैसे चुकवावेच लागतील बघ, आणि निळीची पेरणी करूनच. आता त्यामध्ये तुझी पुरी जिंदगी गेली तरी चालेल, समजलास? बस एका वर्षाची फुरसत द्या हुजूर. उधारी पण पैशांमध्ये घ्या सरळ. जर मी नीळ पेरली तर मी मरून जाईन मालक. चुप राहा तू बदमाश. तू स्वतःला फार अकलमंद समजायला लागलायस माधव. ज्या पण गाववाल्याला विचारलं तो बोलतो निळीची पेशगी नाही घेणार. मी जर नाराज झालो तर तुमच्यामधला वाचणार नाही कोणी पण. तो जमीनदाराचा पोरगा पण नाही, समजलास? ही कोण आहे? तुझं नशीब चांगलं आहे कुत्र्या, तू वाचलास. आता मला तुझ्यावर दया आली बघ. तर लक्षात ठेवायचं, उद्या सकाळी सरळ कारखान्यावर येऊन तुझी पेशगी न्यायची. शिवाय नंतर जर तू माझा हुकूम मानला नाही किंवा कुणाला निळ उगवायला मनाई केली तर मी तुला बर्बाद करून सोडणार. मी तुला संपवून टाकीन, समजलास? चल चल. हा बघा, लिहायलाच लागलाय धडाधड. मी तुला नाही बोललो मायकल? असू दे असू दे. हरीश, आता लिहिणं बंद कर तू आणि इकडे बघ, मी तुला भेटायला कुणाला घेऊन आलोय. म्हणजे आमचे बघा काय बोलतात ते, फायर ब्रँड जर्नलिस्ट, अग्निभेदी पत्रकार, ज्यांच्याविषयी तू नेहमीच विचारायचास ना, श्रीमान हरीश मुखोपाध्याय साक्षात. बरं मग हे आहेत मिस्टर मायकल मधुसूदन दत्त. नमस्कार. या बसा. मला माहित आहे तुम्ही दोघं भेटण्यासाठी किती आतुर होता. हरीश, मिस्टर मायकल पण तुमच्या हिंदू पॅट्रिओटीमुळे फारच प्रभावित आहेत. खरं तर आम्ही सर्वच आहोत. तर यावेळी काय लेखन आणि शोध होत आहे? ही एक धारावाहिक आहे. सिरीज लेख लिहितोय दक्षिण बंगालवर. बिचाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती खूपच वाईट आहे तिथे. नीलची शेती करणारे म्हणे खरोखर त्या लोकांचं रक्त पित आहेत चोचितनं. वास्तवमध्ये स्थिती काय आहे? मला वाटलं होतं खेड्यांमध्ये लोक सुखशांतीने राहत असतील, पण हे फक्त कलकत्ता आहे विराट आणि विक्षिप्त, जिथे जीवनाचं राणीमान गुरफटल्या तणावांनी घेरलं आहे. हा फक्त एका शहरी माणसाचा तर्क असू शकतो मिस्टर दत्त. तुम्ही कदाचित इंग्लंडच्या माणसांच्या जीवनाच्या बाबतीमध्ये जास्त जाणू शकता, पण आपल्या देशांच्या लोकांविषयी नाही. गावांची स्थिती खूपच खराब आहे. शिवाय फार वाईटच वाईट होत चालली आहे दिवसेंदिवस. तुमचा तो संवाददाता परत आला का गावातनं? ताजी खबर काय आहे? स्थिती खराबच होत चालली आहे रामगोपाल बाबू. नील उगवणारे मालक शेतकऱ्यांकडून नीळ पेरण्यासाठी कुठलं पण कारण मानतच नाहीयेत. शिवाय मग ह्यावर पण मानलंच तर उचलून जेलमध्ये टाकतात. खोटे आरोप पण लावत असतात. जबरदस्त मारपीट करतात आणि मग आपला हुकूम मानायला मजबूर करतात त्यांना. वरून तसे भाव पण नीट देत नाहीत त्यांना. पण मला वाटतं की शेतकऱ्यांना नील उगवण्यासाठी पैसे पेशगीमध्ये मिळत असतील. पेशगी? पेशगी. शेतकरी कदाचितच दुसऱ्या कुठल्या शब्दाला इतका घाबरत नसावा. नाही नाही मिस्टर दत्त, या नीळमुळे खरं तर हजारो शेतकरी उपाशी मरत आहेत. लालची इंग्रज ठेकेदार नीलच्या कमाईच्या मागे बंगालचं शोषण फार करतायत. जास्त करून रक्कम मिळत नाही शेतकऱ्यांना सुद्धा. बरं, आणि मिळाली पण तर काही कवड्या मिळतात पेशगी रकमेच्या नावावर. आणि शेतकऱ्याने नीळ कारखान्याच्या जाळ्यामध्ये फसायचं जन्मोनजन्मांसाठी. नीळ शेतातनं सरळ कारखान्यात पोचत असतो तेव्हा पण पूर्ण भाव नाही मिळत. आणि शिवाय ठेकेदाराची इच्छा असते शेतकऱ्याने गळ्यापर्यंत कर्जामध्ये बुडायचं आणि उभी हयात त्याने गुलाम बनून राहायचं. आता मिस्टर दत्त, मला एक सांगा जरा, हे का हो जरुरी आहे की शेतकऱ्याने फक्त निळच पेरायची जेव्हा त्याला दुसरं पीक पण उगवता येतात? धान्य, तंबाखू, शाकभाज्या, आणि कमीत कमी स्वतःच्या पोरांची पोट तरी भरेल. हरीश, याच कारणामुळे
याच अन्यायाच्या विरुद्ध बघा आम्ही ब्रिटिश इंडियन असोसिएशन तर्फे पिटिशन पाठवलंय. हरीश, आपण सर्व जेव्हा तरुण होतो तेव्हा किती प्रभावित होतो या इंग्लिश लोकांची समजूतदारी, इमानदारी, तर्कबुद्धी, शिवाय बोलतात काय ते सायंटिफिक टेम्परामेंटसाठी. तुम्ही आज बघा, ब्रिटिश व्यापाऱ्यांसोबत अफसरांची लालसा एकदम स्पष्ट दिसत आहे. म्हणून म्हणतो आपली मुळीच चिंता नाही त्यांना. पूर्वी पण केव्हाच नव्हती. हे इंग्रज लोक बाबा भयंकर जातीवादी, सगळे रेसिस्ट. मी लज्जित आहे, मला पण वस्तुस्थितीचं ज्ञान नव्हतं मुखर्जी साहेब. मला विश्वास आहे जर तुम्ही शेतकऱ्यांच्या लढाईचा विडा उचलला आहात तर मग त्यांना न्याय पण अवश्य मिळेल. माझी प्रार्थना आहे जर मी काही करू शकलो. तुम्ही बरंच काही करू शकता. तुमच्या प्रतिभेशी पूर्ण कलकत्ता परिचित आहे. तुमची नाटकं, तुमच्या कविता, इंग्रजी सोबत बांगला भाषांमध्ये जी तुमची पकड आहे त्याने तर आम्हा सर्वांना हलवलं आहे. माझा एक मित्र आहे ज्यांनी एक नाटक लिहिलं आहे ह्या नीळ अत्याचारांच्या बाबतीमध्ये. हे नाटक जरूर इतिहास घडवेल. तुम्ही त्याचा अनुवाद कराल इंग्रजीमध्ये? नाटककार कोण आहे आणि नाटकाचं शीर्षक काय आहे? शीर्षक आहे नील दर्पण आणि नाटककार आहेत दीनबंधू मित्रो. अरे बाबा, त्यो दिवाण नाही, मेला लांडगा आहे लांडगा. माझ्यावर असा झपटला जसा मला कच्चा चावणार आहे. आता माझं ऐकलं नाही मुळीच आणि माझ्या जमिनीवर नील लावू सांगत गेला. अरे बाबा, जर आम्ही 5 बिघा जमिनीवर नील पेरली मग खाणार काय? उपाशी मरणार समजे. जर अजून बी तो न्याय मानला मग आम्हाला गाव देश सोडत जावं लागेल इथनं. काका तुम्ही आलात? हा बेटा, दादा घरी परतून आल का? बाबा गेलेत बाबूवाडीला. तुम्ही आता काय म्हणत होतात काका? कुठे काय नाही. तू जा बेटी, माझ्यासाठी एक गिलास पाणी आण जरा. अगं पाणी पिऊन लय येळ झालाय. ओहो, कुत्र्यानं मी खूप सांगितलं तरी मेल्याने माझं काय पण ऐकून नाही घेतलं. काय झालं राया? आज लगेच आलास घरला? अरे त्या हरामी अमीनने आपली मायधरणी, आपली जमीन नील उगवण्यासाठी घेऊन टाकली हाय. आता आपण खायचं रे कुठनं? 2 येळचे तांदूळ आता आपण कुठनं रे आणणार दारा? आता आपलं काय होणार? अन्याय अन्याय अन्याय. रडू नकस रे राया. उद्याच आपलं आपण शेत, गाय, बैल समत विकून यो गाव सोडून जाऊ निघून इथून. काका पाणी घे राया, पाणी पी बघू. घाबरू नकस. ज्या देवानं आपल्याला हे शरीर दिलंय तेव्हा आपल्याला पोटाला भोजन पण देणार. घाबरू नकस. बघ दादा, जो हरामी आम्ही इथंच येत आहे, सोबत त्याच्या 2 लाठीवाले बी आहेत. ते आपल्याला इथं पकडून घेऊन जातील त्या दळभद्री नीलच्या कारखान्यात. बांध हात या बदमाशाचे. अरे अरे काहून बांधताय तुम्ही याला? बिपदा. अरे तू जा ना साहेबांकडे. बोला ना मोठ्या कुठेच नाही जाणार तू. फक्त आमच्या सोबत येणार आणि तुझ्या भावाच्या जागी या नीलच्या पेशगीच्या कागदावर अंगठा लाव. चाल. ही पेशगीची कागद नाहीत, मृत्यूची कागद आहेत. या देशामध्ये रामराज्य होतं ही नीळ इथं येण्यापूर्वी. पण आता समजे भिकारी आहेत, कंगाल झाले दाण्याला. समधीकडे दुष्काळ आहे याच नीलीच्या कारणानं. अरे अमीन, थोडी तरी दया कर. थोडं पाणी तरी पिऊ दे त्याला. अरे वा, पोरगी दिसायला वाईट नाही. जर एकदा फक्त आमच्या छोट्या बाबूंना मिळालं ना तर मग होऊ शकतं बाबूंचं मन हिच्यावर येईन. पण जेव्हा माझ्या स्वतःच्या बहिणीला घरामध्ये बसवून बाबूंनी मला पेशगार नाही बनवलाय, मग हिला मिळवून बनवेल का? पण पोरगी हाय मात्र खूप सुंदर. प्रयत्न करायला पाहिजे. खेत्रो, आज जाग तू. ए पापी अमीन, तुझ्या घरामध्ये आय बहीण बायका पोरं नाही आहेत काय? किती मारलंस तू? कशा रीतीने पिटलास? एक थेंब पाणी पण नाही पिऊ दिलं ह्याला. अरे या बिचाऱ्याने सकाळपासून काय खाल्लं पण नाही हाय. कसल्या कळमदारी जगामध्ये राहत हाय आम्ही लोक. विनाश विनाश. गप्प राहा महामूर्ख बाई. बंद कर बडबड. आता यांना खायला घाल किंवा पाणी पाज. आम्ही यांना घेऊन चाललोय. चला ना घेऊन यांना.
मांजरी सारख्या डोळेवाला कोण कोण कोण? अरे निळे निळे डोळेवाला जॉन जॉन जॉन. अगं धरम बिघडवणारा भाऊ कोण कोण कोण? जगा काळा मोठा पादरी फ्रॉन फ्रॉन फ्रॉन. अरे हे धान्य सरसर कापणारा भाऊ कोण कोण कोण? अरे नील उगवणारा भाऊ जॉन फ्रॉन फ्रॉन. लामूर 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 लामूर. Shut up! बघ आम्ही आला आहे मंचावर. दिवाण दिवाण. मी केली चूक काय सांगावं मला माय लॉर्ड. पहाट प्रहारी उठून सरळ मी कामामध्ये जुंपतो. मग दुपारी 3 वाजताच भात शिळा थोडा मी खातो. रात्रभर जागा राहत मी नीळची वही बनवतो. इतके हे सर्व करीत माझी कंबर हो झाली हार्ड. मी केली चूक काय सांगावं मला माय लॉर्ड. यू रास्केल. स्वरावपूर, श्यामनगर, शांतीगड एका पण गावाने 1 पैसा पेशगी नाही मागितली. तरी तू नाही समजणार मूर्खचंद की दाखवू तुला हा श्यामचंद. नाही माय लॉर्ड. मी आहे तुमचा चाकर, तुम्ही माझे मी लॉर्ड. तुमच्याच मेहरबानीने मी पेशकरांचा बनलोय हो दिवाण. करा आता माझं हे तुकडे तुम्ही, तरी तुम्हाला मी म्हणेन मेहरबान. हुजूर, थोडे दुश्मन झाले आहेत तुमचे निर्माण. निळीची पिकं पण जे संपवण्यामध्ये आहेत विद्वान. सरकार, त्या लोकांना धडा शिकवल्याशिवाय काम नाही चालणार आपलं. महामूर्ख, नाव तू सांग मला त्यांचं, नाहीतर कशी देऊ मी त्यांना सजा. काय नाही हाय माझ्यापाशी. रुपया, घोडा, शिवाय लाचीवाले मारून मारून करीन तुकडे त्यांचे मी राई एवढे. माझा जुना दिवाण मला एक बाबतीत खबर द्यायचा, पण तू पुरा मूर्ख आहेस, इडियट आहेस. मी गावच्या लोकांना पण चापकाने मारलं हाय. मग गाय बैल नेले आहेत त्यांचे. मी त्यांच्या बायकांना पण उचललं हाय. मग त्यांच्या समोर मी त्यांच्या पुरुषांना पण मारलं हाय. आणि तू काय केलंस इडियट? आता मी तुला हटवणार, नोकरीतनं बाहेर काढीन तुला. सरकार, धान्याची शेती मिटवून नीळ लावायला मग गोकुळचंद बोसची वडिला पोरची जमीन देण्यामध्ये मी जी तुमची सेवा केली आहे तशी अजून कोण करणार बरं सरकार? स्टँड अप. जाणत हाय तो बदमाश नवीन माधव स्वतःच्या हिसाब किताबाचं बोलत हाय. तरी मी पण त्याला 1 पैसा नाही देणार फुटका. खूपच कोर्ट कचेरीच्या बाबतीत जाणत हाय ना. तरी 1 छदाम पण नाही मिळवणार आमच्याकडून. तोच तर आहे तुमचा सर्वात मोठा दुश्मन. हो, त्यानेच तर केलाय तुमच्यावर दावा. मग आपल्या वकिलाला असा चक्रावला की आपल्या वकिलाने काय पण नाही केलं बघा. मी पण त्याला खूप समजावलं. बोललो, तू ऐक, आमच्या गोऱ्या साहेबाने तुम्हा लोकांचं घर नाही जाळलं. तरी तो बोलला, दिवाण, धन्य होईन रे मी जर एका शेतकऱ्याला नीळवाल्यापासून वाचवू शकलो. तो नंतर मिशनरी बनला, ख्रिश्चन तुमच्याप्रमाणे. चुप, शरम नाही येत बेशरम. कशी काय येईल शरम? जेव्हापासनं या निळ्याच्या धंद्यामध्ये आलोय फुटलंय ना माझं कर्म. सर्व सोडून आलोय, अक्कल, इज्जत आणि शर्म. चुप, मला काम पाहिजे, बडबड नाही. चल रे. या महामूर्खाला का बांधून आणलास? सरकार, नवीन माधवने शेतकऱ्यांच्या मुख्याला भडकवलंय. याने निळ्याच्या शेतामध्ये मोठं आंदोलन चालवलंय. साहेब, खोटा आरोप आहे माझ्यावर. मी इच्छा नसली तरी दरवर्षी निळीची शेती केली आहे. या वर्षी मी करायला तयार आहे हो. पण साहेब, तुम्हाला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. जर माझ्यापाशी 20 बिघा शेत आहे, त्यामधले 10 बिघामध्ये जर मी निळी उगवतो तर मी पोरासनी काय खिलवणार? त्यांना उपाशी मारू का मी? बराच अकलमंद झालायस हा शानिया. सरकार, हा शेतकऱ्यांना कायदा पण सांगतो आणि आपल्या विरुद्ध भडकवतो. हा हुजूर, शाळांनी गावामध्ये मोठा हंगामा चालवलाय. खेडूतांना, शेतकऱ्यांना न्यायासाठी भडकवलं आहे. मी सरकारला याच्या विरुद्ध लिहिणार लवकर. यांच्याशिवाय शाळांना मी घेईन बघून. जर यांची स्कूल्स मी बंद नाही करवली तर मी पण जे बूस्ट नाही म्हणवणार. अहो, या मूर्खाची इच्छा हाय यो दावा न्यायालयापर्यंत न्यायचा. यू स्काउंटर, बघ लागेल जीवनभर तुला पछतावावं. लवकर पेशगी पकड आणि तुझ्या शेतामध्ये नीळ उगव. नाही, तुझ्या उघड्या पाठीवर हे फटके खा. हेच तो गोरा सुद्धा आपल्याशी करता आलाय. हे नुसतं नाटक नाही, हे आपलं जीवन दर्पण हाय. मारा 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 नाही, आता आम्ही आणखी नाही सहन करू शकत. मी जातोय जमीनदार बाबूंच्या पाशी. आता कदाचित आपल्याला तेच वाचू शकतील ह्या निळीच्या कुत्र्यांपासून. जमीनदार बाबूंना आपलं दुःख जाणून घ्यायचंय ना.
ते आपली जबाबदारी नाही घेणार तर मग कोण घेणार? अरे आम्ही भाऊ म्हातारे होऊन गेलो पार या साहेब लोकांची नील उगवत उगवत. जा तूच जा बघू जमीनदाराच्या बाबूच्या पाशी आणि सहायता मागतोच. पण माहित नाही ते पण काय करू शकतील का. आम्ही बी गेलतो ना ते खाण्याची बाबरवाडी, पण आमच्यासाठी समय होता कुठे त्याच्या पाशी. दादू, ती म्हणजे नमोकृष्ण बाबूंच्या बापाच्या जमान्याची गोष्ट होती. पण मुलामध्ये फरक हाय. त्या द्याळू विद्वानाची इच्छा हाय आपल्याला मदत करायची. वया ऐकलं होतं मी. जेव्हापासनं इंग्रज बाबू आले आहेत तेव्हापासनं त्याला कर नीट वेळेवर नाही मिळालाय. तो आपल्या भल्याच्या विचारात हाय. तेव्हाच त्याने पंडित ईश्वरचंद्र विद्यासागरला आणलं हाय आपल्या गावामध्ये शाळा उघडायच्या इच्छेने. म्हणजे विद्यासागर तेच ना? हो 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 हो, किती महान पंडित, शिवाय साधा माणूस. ठाकूर, रक्षण हो अशा विद्वानाचं. तरी बापू, नवकृष्ण बाबूला सुद्धा आता आपली आणखी सहायता करावीच लागल. हो, आणि सरकारला पण सांगावंच लागल लामूरच्या अत्याचारांच्या बाबतीमध्ये. कसा लामूर आम्हाला स्वतः मारत आहे आणि कसा आपल्या रक्षकांकडनं पिटवतोय. जा जा, जरूर जा तुम्ही आणि जरूर प्रयत्न करा. आणि जमीनदार बाबू जरी सरकारशी बोलले, बाबा ते आपली सहायता नाही करणार. अरे साहेब 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 समतेच आहेत भाऊ भाऊ. हा मुन्शी हा लामूरला काय पण नाही करणार. अरे सर्व चोर चोर आहेत भाऊ भाऊ. या लामूचा मित्र कोण आहे? हा मुन्शी. आणि आपल्या गरीबाला कोण आहे? कोणी नाही, कोणीच नाही. बरं, ह्याचा अर्थ मग आहे की आपल्याला आपली सहायता स्वतःच करावी लागेल. पण आपण आता हे सहन करणार नाही. नील पेरण्यापरीस मरणच चांगलं. एक वेळ पेशगी घेतली तुमचं नेहमीसाठी जीवन हराम. कर्ज उतरत नाही, उलट वाढत जात असतं वर्षा मागणं वर्ष. मुन्हा लामूर आपल्या जीवनातली सर्वात चांगल्या शेतावर नील लावत आहे आणि आपण आपल्या परिवारजनांसाठी धान्यही नाही पेरू शकत. आमची दशा बघा हो. आपल्या सर्वात खराब दिवसांमध्ये पण आपली अशी दशा नव्हती जुन्या जमीनदारांच्या राज्यामध्ये. पण आता आपली दशा जनावरांसमान पण वाईट आहे. आता आपण ह्या अत्याचाराच्या समोर झुकायचं नाही. चल बंधू, जमीनदार साहेबांच्या वाडीत जायचं. मोर जाऊन विनंती करायची की आम्हाला न्याय पाहिजे आणि इन्साफ पाहिजे. म्या तर म्हातारा झालो माधव, म्हातारा झालो. तरी पण म्या तुझ्या संग येणार. माधव, हा निळीचा व्यापार जर थांबला ना तर म्या पण खुशी खुशीनं मरणार आहे बघ. चला बंधू, चला जाऊया. चला. ह्या अन्यायाचा अंत होईल. नीलची शेती, जिने आपल्या गावच्या चेहऱ्यांचं स्मित पुसून वेदनेची शाई फासली आहे, हो त्या नीलच्या शेतीचा अंत होईल. आणि पुन्हा तुमच्या शेतांमध्ये धान्याची हिरवळ सळसळणार. मी आहे तुमच्यासोबत. आता तुमच्या गावी परत जा तुम्ही. रयतेवर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी मी जे म्हणून करू शकतो जरूर करून दाखवीन. जा, पण एक मात्र लक्षात ठेवा, तुम्ही सर्व गोऱ्या फिरंग्यांना नील पेरण्यापासून नकार देणार पूर्ण. सर्वच. या बाबीवर कुठलाच समझोता नाही होऊ शकणार. सर्वांनी एकी राखायला हवी. बाबू, तुम्हीच आमचे देव बघा. तुम्ही वचन दिले आहे की आमचं घर परिवार शेत समजा सुरक्षित राहणार. मग आमच्या गावच्या सीमेतला कोणी पण ठेकेदाराचं म्हणणं मानणार बी नाही. मी तुम्हाला विश्वास देतो पूर्ण की इंग्रज ठेकेदारांशी माझा मुळीच दोस्ती नाही. भाऊ, नीलचे कारखाने बंद होण्याने जितकी खुशी मला होईल बघा तितकी कदाचित आणि कुणालाच नाही होणार. हां, मला म्हणायचं बघा की जर लामूपाशी लाठीवाले आहेत तर माझ्यापाशी पण आहेत. जर त्यांचे दोस्त वरच्या हुद्द्यांवर आहेत तर माझे पण आहेत. मी आजच पोलीसवाल्यांशी बोलून घेतो की भाऊ माणसानं तयार ठेव तुझ्या. म्हणजे जर मारामारी होईल मग गरज पडणारच. नभोकृष्ण महाराजांचा विजय असो. महाराज, तुम्ही आम्हाला परत हिंमत दिली आहे, परत आशा बनवली आहे. आम्ही तुमची साथ नाही सोडणार. आम्ही समधी अखेरपर्यंत लढणार महाराज. ए विष्णू, गावी नाही यायचं? कंचीकडे चालला? मला एक काम लक्षात आलं. चटकन जाणार नाही, येतो पटकन लगेच. हुजूर, तर त्याचे दोस्त आहेत वरच्या हुद्द्यांवर. हां. अच्छा, तो पोलीस बाबूला भेटणार जाऊन. हा, यो म्हणला. असं? जी सरकार. खूप छान, खूपच छान. तुमचं ना जमीनदार साहेब एकदम गाढव आहे बघ. सरकार, त्यो हे नाही जाणत की वाकडं कुणाशी घेतोय? बिलकुल नाही जाणत तो. तरी एक दिवस जरूर जाणणार आहे. तू चांगलं काम कर. जी सरकार. दिवाकर, दिवाकर,
जी सरकार. या माणसाला एक छार जी. आणते आणि लक्षात ठेवायचं सरकार. कुणाला पण एक शब्द नाही बोलायचा. आणि उद्या सकाळी तयार राहा. अजून एक काम आहे तुझ्यासाठी. आता तुम्ही जातो. बोला हुजूर, करणार बघा. तुम्ही हुकूम करा ना. मी ऐकलंय की जमीनदार साहेबांपाशी स्वतःचे लाठीवाले आलेत त्यांचे. तुम्ही निपटू शकाल पण त्यांच्याशी? अगदी सहज. बघा मामुली शिबाब हाय. चांगला आहे. उद्या सकाळी बघ तांबडं फुटल्यावर तुम्ही तयार राहा सगळे. एक खूपच जरुरी काम आहे. तुमचे बंदे आहे हुजूर, तुम्ही हुकूम तर करा. ठीक आहे, आता जातो. दिवाकर जी. पोलीसवाल्याला बोलवायचं की ये आणि मला भेट पटकन. आता माझं बोलणं नीट ऐकायचं. या गावाला ना असा मस्त धडा शिकवा की जीवनभर नाही विसरले पाहिजे. एक बस अजून. मला तो माधव पाहिजे, माधव. आता जा लवकर. अरे चल बाहेर. चल माधव नाव नको. ह्या देशाला सर्वात मोठा अभिशाप आहे हा अँग्लो सेक्सन. निळीची मस्त पीक घेणारे गोरे लोक. बंधूंनो, काय तुम्ही सर्व जाणता आहात की स्वतः इंग्रज मिशनरीजने ह्या लोकांच्या अत्याचाराबाबतीमध्ये काय सांगितलं आहे? सांगितलं आहे की शेतकऱ्यांच्या बर्बादीवर फळफळणारे असे अत्याचारी लोक, व्हर्जिनियाचे गुलाम पाळणारे वाईट कापूस बागांचे मालक पण ना असावे. माझे पूर्ववक्ते राजेंद्र बल्लाळ बाबूंनी माझं काम सोपं केलं आहे. इंग्रज इंग्रज इंग्रज. सगळं चांगलं पण इंग्रजांमध्ये आणि सगळं वाईट पण इंग्रजांमध्ये आहे. अरे आपल्याला हे का नाही दिसत की जर बंगालच्या शेतकऱ्यांना सुद्धा इतके सगळे अधिकार मिळत राहतील तर बंगालींचं पण आणि जमीनदारांचं पण किती मोठं नुकसान होईल. जर इतके सगळे अधिकार शेतकऱ्यांना मिळत गेले तर जमीनदारांचं कोण बरं ऐकणार? मग व्यवस्थाच कुठे राहणार आहे? चारी बाजूनी अराजकताच पसरणार. यासाठीच माझं सांगणं आहे की जर थोड्या शेतकऱ्यांसोबत कदाचित इंग्रजांनी अभद्र व्यवहार केला असावा तर लेफ्टनंट गव्हर्नर जवळ एक पिटिशन पाठवलं जाईल. नाही नाही नाही, हे पेटिशन पाठवल्याने मुळीच होणार नाही काही. जर शेतकरी बंधूंची स्थिती जाणायची असेल तर वाचून ऐकून काम नाही चालणार. स्वतः जाऊन बघावं लागेल. आणि दूरही नाही, हरीश बाबूंच्या हिंदू पॅट्रियटला जा दिसेल तुम्हाला सर्व की कशी दयनीय स्थिती आहे बंगालच्या हलधराची. आपण सुद्धा हे असं सांगणं वाईट आहे की आपल्याला काय, तो तर शेतकरी आणि आपण जमीनदार. जर आज आपण सर्वांनी गोऱ्या लोकांना सुद्धा हिंदुस्थानी शेतकऱ्यावर अत्याचार करण्यापासून नाही थांबवलं तर उद्या आपण सर्व पण नाही वाचणार. हे इंग्रज प्लांटर्स ना फक्त शेतकऱ्यांचं शोषण करीत आहेत पण जमीनदारांना सुद्धा कर द्यायला पण नकार देतात. यासाठी पण आपलं कर्तव्य होतंय आता की आपण सर्वांनी शेतकऱ्यांना साथ द्यायची. राम गोपाल बापूंनी सुद्धा हे नाही विसरलं पाहिजे की इंग्रज मिशनरीजने आपला आवाज उठवला आहे. रेव्हरंड शूर, रेव्हरंड बॉमिच, शिवाय रेव्हरंड लॉंग सारख्या मोठ्या लोकांनी विदेशी स्वतः असून पण आपल्या शेतकऱ्यांच्या पदाधिकाराचा प्रश्न उठवलेला आहे. आता मग ब्रिटिश इंडियन असोसिएशनच्या तर्फे पिटिशन पाठवायचं आणि आपण त्या मोठ्या लोकांचे हात मजबूत करायचे आहेत. हे कुठलं पहिलं पेटिशन नाही हो जे आपण पाठवणार दोस्तानो. आणि ना ते अखेरचं होईल तरी इतकंच हे खूप पण नाही आहे.
नीळ उगवणाऱ्यांसोबत गोऱ्यांच्या मगरीच्या आसमांवर जर आपण जोराने आवाज नाही काढला, मग गोरा शेतकऱ्यांचं शोषण करण्यापासून थांबणार नाही. खरं पण हे असं आहे दोस्तानो की इंडिगो प्लॅनेटर्स असोसिएशन उलट आपल्याच बाबतीत अफवा फैलवण्यामध्ये लागल्या बघा सध्या. बंगाल हरकारा, मग द इंग्लिशमॅन, ही 2 वर्तमानपत्र तुम्ही जर एक नजरवर पाहिली तर तुम्हाला माहीत होईल सहज. हे पण स्वच्छपणे कळतंय की स्वतःच्या लालचीसाठी नीचातल्या नीच स्तरावर पण येतील हे लोक. लॉर्ड कॅनिंगच्या जवळ पण ह्या लोकांनी विनंती पाठवली होती की पीटर ग्रांटची बदली केली जावी. का म्हणून? ते फक्त ह्यासाठी दोस्तानो, आणि हे खरंय, जर आपण इमानदार कोणी न्यायप्रिय माणसाचं लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून असणं ह्या लोकांच्या सहनशक्तीच्या बाहेरच जाणार आहे. दोस्तानो, एक मात्र आपल्याला साफच समजायचं आहे की आपली लढाई तोपर्यंत समाप्त नाही होणार जोपर्यंत एक एक युरोपियन ठेकेदार हे नाही समजत आहे की निळीची जबरदस्ती पेरणी यापुढे बंद व्हायलाच पाहिजे. ही सैतानी शिवाय अन्याय पण आता अजून नाही चालणार. जोपर्यंत गावच्या शेतकऱ्याला पण हे स्वातंत्र्य नाही मिळत की तो स्वतःच्या पसंतीचं बीज पेरेल, तोपर्यंत आपल्याला आपली ही लढाई जारी ठेवावीच लागेल. आपण चायनीत नाही बसणार. हे तुझ्यासाठी छोटंसं बक्षीस आहे की तू आमच्या रस्त्यामध्ये नाही यायचं. बरं हे सांग बघू, जमीनदार साहेब तुझ्याजवळ आला होता काय? हा, बिलकुल आला होता हुजूर, आणि सांगत पण होता तुमच्या माणसांनी म्हणे गावावर हमला केला होता. मग तू काय बोललास? बोलायचं काय त्यात हुजूर? सांगितलं त्याला की तपास केल्याशिवाय मी कुठलं पण बयान दर्ज नाही करू शकत. तपास होईल काय? विल यू इन्व्हेस्टिगेट? यस सर. माफ करा, मला तपास करावा लागेल, पण तुम्ही मुळीच चिंता करू नका हुजूर. बस एक माणूस पाठवा तिथे जो जाऊन त्यांना म्हणेल की काय होईल जर कोणी पण तोंड उघडलं तर. पण तसे आतापर्यंत समजलेच असावेत महामूर्ख की जमीनदाराच्या भरोश्यावर जगणं कठीण आहे. खरं आहे, मला वाटतं इतकं तर ते समजलेच असावेत. आता एक बघ अजून आहे, त्यांच्यामध्ये एक खूप मोठा बदमाश आहे, माधव. यस सर. तो नोबो कृष्णबाबू सांगत होते की तो बेपत्ता आहे थोडे शेतकऱ्यांसह. पण सर, हमल्याच्या नंतर मग त्याची मुळीच खबर नाही मिळाली. तो कुठे असाच लपला बिपला असावा. मुळीच बिघडत नाही तो. तो बाहेर निघेल रे. सर्वच्या सर्व एक दिवस बाहेर निघतच असतात. असं तर झालं नसावं की जमीनदार साहेबांनी त्याला लपवलं असेल आमच्या विरुद्ध मुकदमा लढण्यासाठी. ठीक आहे, यावेळेस मला थोडं वेगळं काम आहे, तू परत ये. हा, शिवाय मला पण सांगत जा तुझा तपास कसा चाललाय ते. जी हुजूर. दिवाकर. जी सर. मी गोदामामध्ये चाललोय. तू पेशगीचे कागद तयार ठेव सही करण्यासाठी. जी सर. मीटिंग मध्ये गोंधळ माजवणारे तुम्ही लोक होता. हा, तुम्ही लोक म्हणत होता की जमीनदार बाबू तुम्हाला वाचवणार आहे. आता कुठे आहेत तुमचे ते जमीनदार बाबू? हा, मला कुठे इथे दिसतच नाहीयेत बिलकुल. करा खामोश, नालायक, हरामजादे. आधी तोंड वर करून बोलता आणि दया मागता. तुम्हा सर्वांना फासावर चढवलं पाहिजे. हुजूर, आम्ही तुमच्या विरुद्ध काहीच नाही बोललं. तुम्ही आमचेच मायबाप आहात. हुजूर, आमच्या गरिबांची हिंमत कुठे आहे तुमच्या विरुद्ध? खामोश. मी सर्व जाणतो, समजला? सर्व जाणतो. तुम्हाला सगळ्यांना बदडून बदडून मारून टाकलं पाहिजे. लाठीवाले थांबा जरा. आम्ही या कुत्र्यांना आता नाही मारणार.
आम्ही यांना अजून एक संधी द्यायची, म्हणजे आणखी एक. आता नीटपणे ऐका रे बदमाशांनो, मी तुम्हाला जिवंत सोडून देईन 2च अटींवर. 1, तुम्ही सगळ्यांनी या कागदावर अंगठे लावायचे आणि निळीच्या पेशगीची रक्कम कबूल करायची. 2, जेव्हा पोलीस इथे येतील तपास करण्यासाठी, तेव्हा तुम्ही लोक या गोष्टीच्या बाबतीत चकार शब्द पण नाही काढायचा, समजलात? आणि जर तुम्ही नकार दिलात तर मी तुम्हा सर्वांना मारून टाकेन. फक्त तुम्हालाच नाही, तुमचा परिवार आणि एका एका पोराला पण, समजला? नाही नाही, आम्ही काहीच नाही बोलणार. आम्ही काहीच नाही बोलणार. पोलीस साहेब आले तरी आम्ही काहीच नाही सांगणार. आम्ही काहीच नाही बोलणार. आमच्या मुलाबाळांना सोडून द्या. तू माझ्या अटी नाही ऐकल्या काय? मी म्हणालो 2 अटींवर. आता बोला, ह्या कागदांवर अंगठा कोण नाही लावणार? हुजूर, दुसरं काय पण मागा तुम्ही, बस हे नाही होणार. सरकार सरकार आम्ही गरीब, आम्हाला पेशगी नको आहे. सरकार, पेशगी नको आहे. लाठीवालाय. आणा, द्या, अंगुठा लावून टाक. नाही नाही, हे परमेश्वरा, रक्षण कर तू. मला अजून सहन नाही होत आहे. खूप छान, खूप छान. आता आणि कोणी आहे ज्याला या कागदावर अंगठा नाही लावायचा आहे? नाही नाही लावणार. नाही लावणार? नाही लावणार. नाही नाही. मारा मरेपर्यंत. या माणसाला श्यामनगर गावच्या कारखान्यापर्यंत पोचवायचं. तिथे नेल्यावर ह्याला गोदामामध्ये बंद करून टाक. आणि ध्यानात ठेवायचं, कुणाला एकही शब्द सांगायचा नाही या बाबतीत. चिंता नका करू दिवाणजी, काम होऊन जाईल. अरे यो कोण माणूस आहे भाई? अरे विद्रोही, हा मूर्ख विद्रोही नील साहेबांना भिडायला निघाला होता असं एकट्याने. आता बघा याची काय दशा झाली. असं दिसतंय श्वास नाही चालत याचा. काय बाई, जिद्द आहे की नाही मेला आहे? बघ जरा. अरे आता ह्याला आपल्याच डोक्यावर मारायचं होतं. नाही, मला खूप काम आहे, पण यो भार आपणच का व्हायचा? अरे थांब. अरे हा तर खरोखरच मेला रे. वय ही तर मोठी गडबड होऊन गेली आहे. एक काम करायचं आता, ह्याला आपण उचलून पाण्यामध्ये फेकूया. फेकून टाकूया. हे उचल. नाही. अरे हे हरामखोर. अरे उचल. या अल्लाह, या दुनियामध्ये काय होत चाललं हाय? नभोकृष्ण बाबूंनी रिपोर्ट दर्ज केला होता की काही रात्रीपूर्वी या गावावर एक खुनी हमला होऊन गेला. त्याच रिपोर्टच्या आधारावर आम्ही घटनास्थळी तपास करायला आलो आहोत. तुम्हा लोकांना इथे मुख्य साक्षीदार म्हणून बोलावलं गेलंय की हा हमला वस्तुतः झाला की नाही. शिवाय जर तो झाला होता जसे हे सांगत आहेत, तो केव्हा आणि कसा, आणि जर खरंच हमलावर आले होते मग ते कोण होते. पूर्ण तपास केल्यानंतर आम्ही आमचा रिपोर्ट मुन्सिफ साहेबांना पाठवून देणार. त्यांना योग्य जे पुढे वाटेल ते कारवाई करतील. हा मग बोला हो, तुमच्यामधले कोण कोण तयार आहेत साक्षीदार म्हणून बयान द्यायला? अरे बोला बोला बघू.
पोलीस साहेबांना सांगून टाका साफसाफ जे घडलं होतं. घाबरायचं का पण? बोला ना भाऊ. हे बघा, खरी बाब सांगितल्याने तुमचं मुळीच नुकसान नाही होणार. ज्या लोकांनी तुमचे इतके हाल केलेत सजा पण त्यांनाच मिळेल. बोला हो. अरे सांगा, बोला. नाभकृष्ण बाबू, मला दिसतं यांच्याजवळ सांगण्यासारखं मुळीच काय नाहीये. बोल बे, हे काय सांगायचंय तुला? हे सर्व पूर्ण घाबरलेत साफ दिसतंय. घाबरल्यामुळे यांची थोबाड बंद आहेत, यासाठीच खामोश आहेत. विचारा ना, आहे ना, या माणसाला विचारा, याचा हात का तुटला. विचारा ह्याला, ह्याच्या डोक्यावर हा घाव का आहे, कसं लागलं. बोल ना तू. दरोगा साहेबांना तुम्ही साफ साफ सांगा काय बरं झालं. बोला ना हो. लामूर साहेबांचे लाठीवाले आले आणि तुमच्यावर तुटून पडले. बोला तोंड उघडून. अरे मी आहे तुमच्या सोबत, तुम्हाला काहीच नाही होणार. पोलीस साहेबांना तुम्ही सर्व खरं खरं साफ साफ टाका सांगून. पोलीस बाबू, जमीनदार कुठल्याच पुराव्याशिवाय आमच्या लामूर साहेबांवर आरोप करत आहेत. खोटं बोलायचे आरोप ढकलत आहे बिचारे या गरीब शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये. आणि हे सगळं नाही चालणार. तुम्ही ह्यांना विचारा ह्यांना. ज्यावेळी हमला झाला होता काय त्यावेळी हे हजर होते इथे? जे हे सांगत आहेत की हमला झाला, काय ह्यांनी लामूर साहेबांना पाहिलं होतं इथे? मला मुळीच बघायची गरज पण नाही, समजलास. तू काय समजतोस, तू आणि तुझे लामूर साहेब यांचा अत्याचार नेहमी चालत राहणार. सर्व जाणत आहेत की ह्या गरिबांना सुद्धा नील उगवण्यासाठी लामूर साहेब काही पण करू शकतात. शुद्धीवर राहा जमीनदार बाबू. शिवाय जरा सांभाळून बोलत जा आता. इथे उपस्थित प्रत्येक माणसाने नील पेरण्यासाठी पेशगी रक्कम घेतली आहे, शिवाय स्वतःच्या मर्जीने. बरं, कसली जोर जबरदस्ती नाही. माझ्यापाशी सगळे कागद आहेत. एका माणसाचा अंगठा पण लागला आहे. बरं, मला तुमच्या बाबतीत सर्व माहीत पण आहे. का बरं तुम्ही लामूर साहेबांना गुरफटवू इच्छिता? अरे जमीनदार असूनही तुम्हाला कर वसुली मिळत नाही ना. यासाठी आज तुम्ही अचानक ह्या बिचाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नेते बनून बसलात. अरे वा. मला तर वाटतंय आता नभोकृष्ण बाबू, हा तपास आता पुढे वाढवण्यामध्ये कुठलाच अर्थ नाही दिसत. मी मॅजिस्ट्रेट साहेबांना रिपोर्ट पाठवून देतो की कुठलाच हमला बिमला नाही झाला. ना कुठला दावेदार, ना कोणी प्रत्यक्षदर्शी. अरे बयान तर खूप दूर. अरे इथे एकही कोणी दावेदार पण नाही. मला काही विचारायचं आहे. काय झालं माझ्या नवऱ्याचं? कोण आहे बाई? जमीनदार बाबू, तुम्ही आम्हाला बोललात ना तुम्ही आमचं रक्षण करणार. सांगा ना कुठं आहे माझा नवरा? त्याला नेलं कुठे, बोला ना. वेडी बाई आहे. यावं पोलीस बाबू, मी तुम्हाला तुमच्या घोड्यापर्यंत सोडतो. एक माणूस असा नाहीये ज्याने तोंड उघडलं असावं. तुम्हीच विचार करा किती घाबरवलं असावं लामूरने. बिचाऱ्यांचं सर्व काही लुटलं गेलंय, तरी पण एकातही इतकी हिंमत नाहीये की तोंड उघडतील. विद्यासागर गुरुजी, तुम्ही विद्वान आहात. सामाजिक कुरीतींशी लढला आहात तुम्ही. तुम्हीच मला सांगा की या स्थितीमध्ये काय केलं जावं. अखेर ह्यावर काय उपाय असावा. मला नाही माहीत. केवळ इतकं माहीत आहे मला की एक ना एक दिवस हे भयभीत होणं सोडून देतील. तुमच्या विचाराने आता काय होणार? होणार काय? एक माणूस होता जो बोलू शकत होता, माधव. भगवंत जाणे तो आता आहे कुठे, काय केलंय तरी काय त्याचं ह्या लोकांनी. त्याच्याशिवाय सगळ्या गावाची शक्तीच गेली आहे. न्यायाची आशाच संपून गेली. मी तर विचार करतो की सर्व विसरून जावं आणि सर्व सोडून देऊन कलकत्त्याला जावं. मग कदाचित तुझ्या हरीश बाबूंना थोडी मदत पण करू शकेन मी. मुळीच समजत नाही काही. बस असं वाटतं की या पेचातून मुक्ती मिळावी. बस हरलात का इतक्या सरळतेने? ठीक आहे. मैदान सोडणं एका जमीनदाराचा विशेष अधिकार आहे माझ्या विचाराने. बरं, तरी पण मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहेच. तुम्हाला वाटलं असेल हे सर्व काही खूप सरळ होईल, नाही? तुम्हाला वाटलं असेल की तुम्ही शेतकऱ्यांच्या अधिकारांचा विषय पूर्ण उचलाल, मग ते सर्व तुमच्या चरणांमध्ये येतील.
आणि तो सैतान नीलसा पळणार इथनं लगेचच? नाही, हे सर्व सोपं सरळ नाहीये. जर तुम्ही एखादा विषय नीट घेतलाय समजून, शिवाय त्यासाठी लढताय सुद्धा, मग उगीच असं हारणं कामाचं नाहीये. बरीच वर्ष मी विधवा विवाहाविषयी बोलतोय. लोकांना पण समजावण्याचा प्रयत्न करतोय की तुमच्या छोट्या छोट्या मुलींचे देखील धर्माच्या नावावर कुलीन म्हाताऱ्या ब्राह्मणांशी विवाह करू नका. तो एक म्हातारा ब्राह्मण मरणार तेव्हा न जाणे किती अबोध कन्या विधवा होत असतात, मग अपमानाचं वाईट जीवन जगत असतात. तुम्हाला असं दिसतंय की विद्यासागर काय सांगत आहेत ह्याकडे लोक लक्ष देत असतील. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतोय की सोबत तुमच्या मुलांच्याच मुलींना पण शिक्षण द्या. मुली किती अशा खरंच पण शाळेत जातात आज. पण मी मुळीच हार नाही म्हणली आहे. पण मी लिहिणार सदैव, घराघरात लोकांना सांगत फिरेन की तुम्ही तुमचे डोळे उघडा, जागा. मी हार नाही मानणार मुळीच. विद्यासागर बाबू, हो तुम्ही आमचे गुरु आहात. तुम्ही असं नाही समजायचं की तुमचं शिक्षण व्यर्थ वाया गेलं. हे पण आमचं सौभाग्य आहे की आम्ही तुमच्या संपर्कामध्ये आलो. जर तुम्हाला कळलं असतं की तुम्ही आम्हाला किती प्रेरणा दिली आहे. परमेश्वर रक्षण करेल. नवकृष्ण, ही नवी पिढी आपली आशा आहे. तुम्ही बिलकुल निराश नका होऊ. तुम्ही एक ना एक दिवस बघाल की बाबू, नदी किनारी एक प्रेत गावला आहे, चला लवकर. काय करू शकता बोला तुम्ही लोक? करू काय शकता तुम्ही लोक? जाऊन तळवे चाटा तुम्ही. तळवे चाटा त्यांचे ज्यांनी मारले माझ्या नवऱ्याला जीवानिशी. साहेब गव्हर्नरांनी सांगितलं की निळ मालकांनी पण अत्याचार नाही करायचा. तुम्ही समत्यांनी पण ऐकलं जेव्हा तो आला इथं दौऱ्यावर. समतेच्या समते घाबरट पुरुष, कुत्रे, भुकणारे कुत्रे तुम्ही समते. फक्त भुकणं जाणता तुम्ही. गेला आता धनी जो धडा बोलायचा कुणाच्या बी समोर. पण हा बी गेला. मालतीबाईंनी पण त्यांनी ह्याला मारलं हाय. पण हा चित्तो हलधर तुला वचन देत आहे की ह्याचं मरण बेकार नाही जाणार, खाली नाही जाणार. अरे चाललात कुठे तुम्ही लोक? अरे काय करणार जाऊन?
दिवाकर दिवाकर हे काय होतंय दिवाकर काहीतरी कर लाठीवाला बोलव. भरत काशी दिवाकर. अरे आहेत कुठे सर्व तुम्ही दिवाकर! बोलत नसते ना. अरे मेला कुठे? हे कोण लोक होते दिवाकर हे हे बघा रामगोपाल बाबू. अरे वा हरीश बाबू, आता ही आग एका गावातनं दुसऱ्या गावी पसरेल. आता ही कोणीच नाही थांबवू शकणार. नीलचा काळ आता संपला. हे नका विसरू की ह्या आगीमध्ये फक्त इंग्रजच नाही तर आपल्या हिंदू बांधवांचे पण हात जळतील. शिवाय बघा आता सरकार काय करेल शेतकऱ्यांचे आंदोलन दाबण्यासाठी. असं आहे, आता ह्या सरकारला पण कळलंय की दिखावटी बदलांमुळे शेतकऱ्यांना फसवलं नाही जाऊ शकत. नाही, त्यांच्या ऍक्ट 11चं काय झालं हो? काही बेईमान मॅजिस्ट्रेटनं फक्त हक्क मिळाला मनमानी करायचा म्हणून शेकडो निरुपद्रवी शेतकऱ्यांना पण जेलांमध्ये भरलं एकदम गेलं. इतकंच नाही, स्वतः ग्रँटलाच मानावं लागलं. मूळ प्रश्न ह्या बाबतीत आहे की इथला शेतकरी ज्यांच्याकडनं नीलची शेती करवली जाते तरीही बिचाऱ्यांना स्वतःचं उचित मूल्य नाही दिलं जात. इथली रयत करोलायनाचे गुलाम नाहीत, पण ह्या देशाचे स्वतंत्र शेतकरी आहेत. असं आहे, तुम्ही लोक शहरवासी आहात, कलकत्त्यामध्ये नोकरी आणि कामधंदा करीत काम चालवत आहात. आता अहो त्या शेकडो आणि हजारो जमीनदार लोक शिवाय भूमिहारांविषयी तुम्ही कधी विचार केलाय? जर शेतकरी लोकांना इतके सगळे अधिकार मिळाले तर आम्हा सर्वांचं पण काय होणार? आता ऐका किशोरी बाबू, जर आपण आज इंग्रजांचं हिंदुस्थानी शेतकऱ्यांवर होत असलेलं शोषण नाही थांबवलं तर उद्या आपल्या गावांमध्ये हक्क कसं जमवणार? शिवाय गोऱ्या साहेबासाठी काळा हलधर आणि काळा भूमिधर दोन्ही एकच आहेत. तुम्ही काय समजता आहात की इंग्रज ठेकेदार पण मानेल सहजपणे? अरे जुने ठग आहेत हे सर्व, नवीन चलाखी वापरतील. जाणता का गावामध्ये व्यापाराची रक्कम किती वाढली ते? शिवाय आता शेतकरी बेदखल होत आहे तुमच्या ह्या नील आंदोलनाच्या कारणामुळे. अराजकता पसरेल तेव्हा अक्कल येईल. असं आहे, काही पण असो, कमीत कमी पहिला विजय तरी शेतकऱ्यांचा झाला. कमीत कमी आपल्या हिंदुस्थानी वर्गाच्या लोकांना हे तरी माहीत झालं की शेतकऱ्यांचं पण स्वतःचं अस्तित्व आहे. सरकारला मानावं तरी लागलं की शेतकऱ्यांचे फार वाईट हाल होत आहेत गावामध्ये. शेतकऱ्यांना इतका हक्क तरी मिळाला की निळीच्या पेरणीला नाही म्हणू शकतात, स्वतःच्या जमिनीवर आपलं मनपसंत पिकं पेरू शकतात. अहो असं काही उगवायचं जे खाल्ल्याने कमीत कमी 2 वेळेचा पोराला अन्न तरी मिळेल. हाच तो विजय आहे, हाच तो विजय आहे शेतकऱ्यांचा. हरीश बाबू, या लोकांना काय हो झालं? थोडस खा हो दादू, आणि जरा आराम करा सावली मंदी. पाटपासनं करता काम. नाही अजून नाही थकलो मी. स्वतःच्या शेतामध्ये धान्य पेरायचं सुख तुला नाही समजणार मालती, तुला नाही समजणार. समज समजतं मला दादू, समज समजते मी. अहो त्याची बी लई इच्छा होती. होय, शिवाय त्याच्यासारखा येणार पण नाही बघ. बरं ऐकलंस का तू मालती? ह्यो राक्षस लांबूर आपलं गाव सोडून पळाला हाय एकदाचा. खरंच? हा माधव असता तर किती खुश झाला असता. मालती, या म्हाताऱ्या माणसासाठी तू बेकार इतके कष्ट उपस्थित पुरी. तू स्वतःची काळजी घे ना जरा. पण माझी आता काळजी कोण घेणार दादू? का म्हणून? तो चित्तो हलदर आहे ना, त्याच्याशी तू लगीन का म्हणून नाही करत आहे? जेव्हापासनं त्याची घरवाली 2 छोटी छोटी पोरं सोडून परलोकी गेली आहे तेव्हापासून तो बिचारा त्रासात आहे बघ. का तो एक वरीस आणखी वाट बघू नाही का शकणार? वरीस तरी होऊ दे माधवला जाऊन. दादू, माधवची लई इच्छा होती पोरीला शिकवायची. आता आपल्या विद्यासागर बाबूंनी गावामध्ये चाला उघडली हाय. पोरीला मी तिथेच पाठवलं हाय. आज पहिला दिवस हाय.
ज्या हिंदुस्थानींनी इंग्रजी शिक्षण घेतलं होतं तेच सर्वप्रथम इंग्रजांच्या या मताविरुद्ध उभे राहिले की भारतामध्ये राहणाऱ्या इंग्रजांच्या वागण्याशी हिंदुस्थानींचा मुळीच संबंध नाही. नव्या हिंदुस्थानच्या पहिले राजकारणी नेते आणि कलकत्त्याच्या व्यावसायिक वर्गामध्ये निळीच्या विद्रोहानेच राष्ट्रीय चेतना जागृत झाली. या आदर्शवादी संघर्षाने अशा तऱ्हेने राष्ट्रीयतेला खतपाणी घातलं आणि नंतर जेव्हा राजकीय आंदोलनाने जोर पकडला तेव्हा स्वराज्य आणि सुधारणा त्याचे दोन पैलू मानले गेले. एकोणीसव्या शतकामध्ये इंग्रजी जुलमी राजवटीचा व्यवहार पाहिल्याने प्रत्येक आपला हिंदुस्थानी रागावतो, बेहद आक्रोश करून तो उठतच आलाय. पण हे पण मानावंच लागेल की दर मामल्यामध्ये इंग्रज आपल्यापेक्षा पुढेच राहिलेत. खास करून आपल्या कमजोरींसोबत मतभेदांपासून फायदा उचलण्याचा जो त्यांच्यामध्ये मोठा गुण होता. जो धर्म कमजोर आहे, जो जमान्याबरोबर धावण्यामध्ये मागं आहे, तो धर्म संकटांना पण स्वतःच बोलावणं करीत आलाय. म्हणून अखेरी स्वतःशिवाय आणि कुणावर आरोपसुद्धा नाही करता येत त्याला. जर या स्थितींमध्ये इंग्रजी जुलमीपणा सोबत त्याचे परिणाम निसर्गनिर्मित दुर्घटनेच्या कड्या ठरल्या, मग दोघांमधले भेद पण वाजवीच होते. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीवसृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान ज्याने केले हो धारण, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.